जेवण बनवायचा जेव्हा कंटाळा येतो तर आपण पहिल्यांदा करतो भात आमटी आणि भात आमटी खायची आणि निवांत बसायचं. तर त्याच्यापेक्षा सुद्धा फास्ट होणारा आणि जलद होणारा आणि चमचमीत लागणारा पदार्थ कोणता असेल तो म्हणजे रवा डोसा. तर अगदी 10 मिनिटाच्या आत त्याचं बॅटर तयार होतं आणि 5 मिनिटात डोसा तयार होतो. तर 15 ते 20 मिनिटं लागणारा हा डोसा कसा बनवायचा तर ते सांगूया. तर इथं 2 वाट्या रवा घेतला होता, त्यामध्ये भिजवण्यासाठी अगदी थोडंसं दही घातलं आणि थोडंसं पाणी घालून हे घट्टसर एक 10 मिनिटं भिजत ठेवायचा हा रवा. आणि रवा जोपर्यंत 10 मिनिटात भिजत आहे तर खोबऱ्याची चटणी तयार करून घ्यायची त्या वेळेतच. नंतर 10 मिनिटांनंतर ते भिजवलेलं बॅटर आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक करायचं आणि बारीक केल्यानंतर पाणी घालून थोडंसं बारीक केलं की पातळ होतं. तर त्यामध्ये घालायचं बीट आणि जेव्हा आपण बॅटर हे तव्यावर घालणार असतो तेव्हाच त्या बॅटरमध्ये घालायचा सोडा, म्हणजे आपला डोसा एकदम स्पंजी होतो. तर गॅसवर ठेवायचा तवा आणि तव्याला लावून घ्यायचं तेल, म्हणजे आपला डोसा खाली चिटकत नाही. आणि एका ओल्या फडक्यानं लगेच पुसायचा आणि थंड झालेल्या तव्यावर डोसा टाकून घ्यायचा, म्हणजे गॅस मोठा असला पाहिजे डोसा टाकताना. तर मस्त असा आपला रवा डोसा तयार झाला आहे अगदी भात आमटीच्या वेळेच्या अगोदर. तर कुकर लावायला 5 मिनटं, शिट्ट्या व्हायला 10 मिनटं आणि थंड व्हायला अर्धा तास. तर 1 तास लागतो तेवढा भात आमटी करण्यासाठी. तर अर्धा तासाच्या आत आपला रवा डोसा तयार. तर ह्या खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ मी टाकला नाही, कारण तरी वेळेला आपण इडली डोसा करतो त्यामध्ये मी खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ टाकतोच. तर हा व्हिडिओ मी स्किप केला आहे खोबऱ्या चटणीचा, नुसता डोश्याची चटणी केली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आपला झटपटवाला आणि भात आमटीच्या वेळेपेक्षा अगोदरचा. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. असा कुसकुशीत आणि कुरकुरीत डोसा. तर आपण डोसा पाण्यात भिजून सुद्धा रवा तसा डोसा तयार केला आहे आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की माझ्या चॅनलवर बघा आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा. धन्यवाद.